काल मला उशीर झाला म्हणून तिने मम्मी पप्पांच्या कानावर घातली ही गोष्ट। आता देसाई सरांविषयी वाईट मत क्रिएट झालंय घरी। घरी मला बजावलंय की आता जॉब नाही करायचा म्हणून। ए प्रिया असं नको करू। हे बघ मी खात्री देतो तुला देसाई सरांच्या बद्दल। नाही म्हणजे या नवरा बायकोच्या भांडणात त्या बिचाऱ्या पोरीचा हाल नाही का? आपल्याला एक कोलमडलेलं आयुष्य उभं करायचंय। अगं पण मी त्याला जॉब देतोय असं मी कबूल केल्यावर मी त्याला जॉब दिला नाही तर मग माधुरीची रिएक्शन काय असेल? पण तुमच्या शिफारसीने मिळालेला जॉब अविनाश स्वीकारेल असं आपल्याला वाटलंच नव्हतं। मला नाही जायचंय। तुला इथे जबरदस्तीने ठेवून घेतलंय असं सांगत त्या कोर्टात जातील, आमच्या विरुद्ध केस ठोकतील। आमची परवानगी नसताना आमच्या मुलीला स्वतःच्या घरी ठेवून घेता तुम्ही आणि म्हणे सभ्य। मोनिकाला आम्ही कायदेशीररित्या दत्तक घ्यायचं झालं तर मी हे होऊ देणार नाही। अशा घरात तू ऍडजस्ट होऊ शकणार आहेस? त्यांना आनंद लुटायला खऱ्या अर्थाने जगायला शिकवेन। तुला अपेक्षित असलेला बदल त्यांना नको असेल तर? स्वतःचा स्वतंत्र संसार मांडायचा। कुणाल तू आज शांत कसं? मी शांत आहे रे, मला शांतच राहू दे। अरे पण प्रिया माझं ऑफिस सोडून गेली आहे। हो मग मी काय करू? तिला उचलून घेऊन येऊ का इथं? कुणाल दिस इज नॉट फेअर। त्यासाठी तू माझ्याकडनं पैसे घेतले? हो घेतलेत। प्रियाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे पैसे तुम्ही मला दिलेत, ताट वाढून देण्याचे तुम्ही पैसे दिलेत, घास भरवण्याचे नाही आहेत। कुणाल प्लीज, मी तुम्हाला सांगितलं होतं धीराने घ्या म्हणून। मुलगी चांगल्या घरातली आहे, श्रीमंत बापाची मुलगी आहे आणि तिला इथं पैशासाठी नोकरी नव्हती करायची। तिला वेगळ्या पद्धतीने हँडल करण्याचं सोडून तुम्ही उतावळेपणा केला, गेलं पाखरू उडून। मी काय करू? कुणाल देसाई साहेब प्लीज, पाखरू हेरायला खूप कष्ट लागतात, खूप। आणि अशा पाखरांना प्रचंड मागणी आहे परदेशात। आणि माझ्याकडं पाखरांचा तुटवडा, आणि तुमच्यामुळे हे असं पाखरू उडून गेलं। मग ह्या कुणाल रणदेवेचा एक्सपोर्टचा बिझनेस चालणार कसा? बोला। माझी चूक झाली। आय एम सॉरी कुणाल, आय एम सॉरी। ठीक आहे, मी काय एकदमच हात काढून नाही घेणार। मी प्रयत्न करतो की प्रिया स्वतःहून तुमच्याकडे येईल। प्लीज प्लीज कुणाल प्लीज। पण इथून पुढे माझी जबाबदारी संपली। इज दॅट क्लिअर मिस्टर देसाई? येस, थँक्स कुणाल, थँक्स अ लॉट। अवी, अरे असा अचानक का निघून आलास? सागर, बाबांनी घेतलेला निर्णय मला मुळीच आवडलेला नाही। अवी, अरे मोनिका हे कोण? तिचे आई वडील हयात असताना सुद्धा बाबांनी तिला का म्हणून दत्तक घ्यावं? अरे तू, मी, ज्योती, आपण तिघही अजूनपर्यंत सेटल झालेलो नाही आहोत, तरीही बाबा ही नवीन जबाबदारी का स्वीकारतायत? अरे मोनिका वाया जाऊ नये म्हणून। मला नाही पटत। म्हणजे बाबांचा स्वभाव सुद्धा मला कळेनासं झालंय। अरे बाबा मोनिकाच्या बर्थडे पार्टीमध्ये गेले होते, बाबांनी मोनिकाला चांगलं झापलं। ही मुलगी हाताबाहेर गेलेली आहे हे बाबांना माहिती असून सुद्धा बाबा तिचा स्वीकार का करतायत? म्हणजे विकतचं दुखणं हवं कशाला? आपलं काही चुकलं, आपण वावगं वागलो की बाबांचा क्लास सुरू होतो, म्हणजे आपल्यावर शब्दांचा भडीमार सुरू होतो आणि प्रबोधनकार सुधाकर पंडित अखंड बोलत राहतात, आपल्याला आपली पायरी दाखवून देतात। आणि हे सुधाकर पंडित मोनिका सारख्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलीला उदार अंतकरणाने कसे काय स्वीकारू शकतात? खरंच सागर, कळेनासं झालंय। मला वाटतं तू बरोबर बोलतोयस। म्हणजे बाबांच्या प्रत्येक शब्दामागे एक लॉजिक असतं, कारण असतं, आणि ते आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला ते न पटण्यासारखं असतं।
त्यांच्या सांगण्यावरून वागण्याचा प्रयत्न करत राहतो, पण उपयोग काय? त्यामुळे आपला व्यक्तिगत उत्कर्ष साध्य होऊ शकतो का? नाही होऊ शकत. अवी, हे हे तू बोलतोयस? सागर, मी जे आज केलंय ते बरोबर आहे की चूक? मी अशा संभ्रमात आहे. काय केलंयस तू? मी त्यांना कळवलंय की ज्या ठिकाणी ते मला नोकरी करायला सांगतील तिथे मी नोकरी करीन. अवी, सागर प्लीज, तुझ्याजवळ म्हणून हे बोललो. तू घरच्यांना काहीही सांगू नको. म्हणजे मी बाबांच्या मनाविरुद्ध हा निर्णय घेतलाय, पण मला त्यांना दुखवायचं नाहीये. अरे नाही सांगणार कोणाला, बट इट्स अ व्हेरी गुड डिसिजन. कॉंग्रॅट्स. थँक्स. हे बघा, तुम्ही नीट विचार करा. अरे मी विचारच करतोय नम्रता. तुझ्या म्हणण्यानुसार मी अविनाशला जॉब दिला नाही तर ही तुझी माधुरी स्वस्त बसणार आहे? फार जिद्दी आणि हट्टी मुलगी आहे ती. ती त्याचा हात धरून केव्हा पळून जाईल याचा काही नेम नाही. मग काय करायचं आपण? पण मुळात तुम्ही कबूलच का केलं जॉब द्यायचं? अरे मला काय माहित की माझ्या शिफारसीवरून हा अविनाश नोकरी करायला तयार होईल. त्या माधुरीने माझ्यासमोर असं चित्र निर्माण केलं, त्यामुळे माझा असा समज झाला की अविनाश आपल्या तत्वांशी तडजोड कधीही करणार नाही. पण प्रत्यक्षात घडलं वेगळंच. माधुरीने काय पाहिलं त्या अविनाश मध्ये कुणाच ठाऊक. ना धडूंची, ना शरीर यष्टी, ना चेहरा. आपल्या माधुरीला शोभतो तरी का तो? नम्रता, प्रेम आंधळं असतं. हो, पण आपण डोळसपणे नको का विचार करायला? बघ नम्रता, तू रागराग करून घेऊ नकोस. तू शांत राहा, मी बघतो काय करायचं. आता काय करू शकणार आहात तुम्ही? नम्रता, मी अविनाशला अशा ठिकाणी जॉबला ठेवू शकतो ज्या ठिकाणी तो अजिबात कम्फर्टेबल फील करू शकणार नाही. त्याची तिथे मेंटली हॅरॅसमेंट होईल आणि मग 2-4 महिन्यामध्ये तो मी दिलेला जॉब सोडून द्यायला तयार व्हायला हवा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि मग त्याने जॉब सोडून दिला की मग काय, आपल्याला सगळं आयत्त सापडणार आहे. पप्पा, हा बोल बोल बेटा. काय? अवीच्या जॉबचं काय झालं? मी माझी कमिटमेंट पाळणार आहे. मग एवढा वेळ का लागतोय? काय ना बेटा, की तुझ्या या अविनाशचा स्वभाव पाहता त्याला सूट होईल अशाच ठिकाणी नोकरी द्यायला हवी ना. नाही म्हणजे त्याने त्याच्या तत्वांना मुरड घालून नोकरी करावी असं मला अजिबात वाटत नाही. हो पप्पा. डोंट वरी बेटा. हे बघ बेटा, तू सुखी राहावी असंच आम्हाला वाटतं. त्यामुळे मी अविनाशला दिलेला शब्द पाळणार आहे. थँक्स पप्पा. म्हणजे तू खरोखरच मोनिकाला विसरलास या? मी काय म्हणतो, ज्योतीचा फोन नंबर आहे माझ्याकडे. तू एकदा मोनिकाशी बोलून तर बघ. हा, कदाचित ती तुझ्याकडे पुन्हा येईल दोस्ती करायला. नको यार, ह्या सगळ्यातनं मला बाहेर पडायचं. तू मला परत परत उकसावत जाऊ नकोस. हा, लेट मी कॉन्सन्ट्रेट ऑन माय फ्युचर. ओके ओके. तू खरंच बदलत चालला का? म्हणजे अरे तो टॉर्च घेऊन कोण येतोय? वॉचमन असेल. पहिला आजोबा. आजोबा तुम्ही इथे, हातात झाडू टॉर्च हे काय? तुला शोधायला आलो. कुठे काळोखात चकाच्या फितत बसला असतील म्हणून तुला शोधायला म्हणून हातात टॉर्च आणि सापडला ते फटक्याला झाडू. अहो आजोबा. कसल्या वाजल्या किती? चल 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 घरी चल. येतो येतो आजोबा. जेव्हा बघावं तेव्हा नाश्यावर बसलेला असतो. कुठल्या प्रकारची गाडी आली ना तर तुला घेऊन जातील.
ऐकून घ्या आजोबा, ऐकून तर घ्या. चल बाय बाय बाय. आजोबा ऐकून तर घ्या. अहो आजोबा चाकरच बांधून ठेव. आजोबा ऐकून तर घ्या. ओ हो हो रे दादा, ठीक आहे, चल ठेवते मी फोन. काय अनु, राहुलचा फोन आला होता का ग? हो आत्ताच आला होता, पोचलाय तो मँगलोरला. सुटले देव पाण्यात घातले पाहिजेत. तुझं लग्न जर सुरळीत पार पडलं ना की मी सुटले बघ. तुझी सगळी कामं झाली? हो, त्या बेणारे काकूंना सांगितले हळदीची स्वयंपाक करायला. सगळं कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकले. 4 पैसे गेले ना तरी हरकत नाहीये, पण 40 माणसांचा स्वयंपाक आपल्याच्याने नाही व्हायचा. हो अगं, लग्नाच्या दिवशी मी आजारी पडले तर काय करायचं? काय म्हणत होता तो? काही नाही, निघताना फोन करतो म्हणाला. बरं, चला चला मग कामं करायची आहेत, बसली नुसती तशीच. काय आजोबा, कशाला उगीच हाका मारताय? वाचतोय ना मी. काय जप चाललाय माझ्या नावाचा, मंजित मंजित मंजित. काय काम आहे तुमचं? मला काय बोलायचं नाही. मग हाका कशाला मारताय? अरे माझं वय झालं, नाव विसरला होता. मग तुझं नाव विसरलं तर पण मी मंजित 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 मंजित. चुप, हाताची घडी तोंडावर बोट. मंजित, अरे मंजित. अरे कृष्णाजी, ये बस. बऱ्याच दिवसांनी भेटलास. हो, तू पण बऱ्याच दिवसांनी माझी आठवण काढलीस. बोल, काय काम आहे तुझं? अरे खूप महत्वाचं काम होतं. माझं पण काम होतं महत्वाचं. तुमचं कसलं काम आहे महत्वाचं? मला बाहेर फिरायला जायचंय. गोल गोल चक्रावर फिरायचे. खाली डोकं वर पाय, दे माय धरणी ताई. अहो हे काय वय आहे का तुमचं त्या चक्रावर बसायचं? मला नेणार आहेस की नाही? मी तुम्हाला अजिबात नेणार नाहीये. नाहीतर बघ. नाहीतर काय? बघायचं तुला. हा, दाखवा काय. अहो आजोबा, अहो आजोबा, वर पाय, दे माय धरणी ताई. अहो आजोबा, ऐका. नेतो मी तुम्हाला नेतो. ठीक आहे, आधी या कृष्णाजीचं काम करून येतो मी आणि नंतर तुम्हाला नेतो. चल कृष्णाजी, आपल्याला इथे काय बोलायला मिळणार नाही. चल. दोन दिले त्या आयच्या मध्ये ऐकणार नाही. काय मग, कसा झाला प्रवास? उत्तम. नमस्कार. नमस्कार. कशी आहे अनघा? ठीक, खूप आनंदी आहे. बरं, तुम्ही कशा? हा, ठीकच म्हणायचं. आणि तुम्ही काय रजा काढलीत की नाही? रजा कशासाठी? हो म्हणजे 8 दिवसावर लग्नाला आहे, रजा काढायला नको का? अरे लग्नाची घाई मुलींकडच्यांना असते, मुलाकडे कसली घाई? बाय द वे, तुझं कसं चाललं? रुटीन लाईफ, नोकरी. आता तुम्ही तातडीने बोलावून घेतलात म्हणून रजा काढून आलोय. बरं, काही विशेष? हा, तसं विशेषच आहे. म्हणजे राहुल, आय एम सॉरी, तुला राहुल म्हटलेलं चालेल ना रे? हो, असं काय बोलताय? अर्थातच. हां, तर जरा स्पष्टच बोलते. काय माहितीये राहुल, आमच्या मोहनसाठी एक स्थळ सांगून आलंय. आणि ती लोक 5 लाख रुपये हुंडा द्यायला तयार आहेत रे.
आम्ही म्हणजे फारच संकटात टाकलं हो आम्हाला. संकटात? नाही म्हणजे तुम्ही अचानकपणे इतक्या पैशांची मागणी करताय म्हणजे. अरे घाई नाही राहुल आपल्याला. तू मुदत वाढवून घे ना. हा वाटलंच आपण लग्न पोस्टपोन करू. लग्न पोस्टपोन करू? हो पण आमच्या पत्रिका वाटून झाल्या आहेत. राहुल आता तुम्हाला लग्न ठरलेल्या तारखेलाच करायचं असेल तर मग पैशाची व्यवस्था करा ना. हो पण 8 दिवसात एवढे पैसे कुठनं जमवू आम्ही? आता तो तुमचा प्रश्न आहे. हो पण 8 दिवसात एवढे पैसे कुठनं जमा करायचे आम्ही? मोहन भाऊजी तुम्ही. एक मिनिट, अजून लग्न व्हायचंय. एवढ्यात नातं जोडायची गरज नाहीये. काय माहिती राहुल, हे आलेलं स्थळ आहे ना 5 लाख रुपये द्यायला तयार आहे रे. पण पहिल्यांदा तुमच्याशी बोलणी झाली होती त्यामुळे तुम्हाला न सांगता लग्न मोडणं आम्हाला प्रशस्त नाही वाटलं ना. अरे बोल ना मोहन. मी हो काय माहितीये राहुल, आम्ही पाण्यासारखा पैसा खर्च केला रे मोहनच्या शिक्षणासाठी. तुमच्याशी संबंध जुळवताना आम्ही एका पैची अपेक्षा केली नव्हती तुमच्याकडून. पण आता आपल्या पावलांनी लक्ष्मी चालत येते रे दाराशी. कसा नकार द्यायचा सांग ना. बघ म्हणजे विचार कर, आम्हाला कळवायचं आहे रे त्यांना. असं करू नका हो. माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. अरे उद्ध्वस्त कशाने होईल? ती काही काळी कुळी आहे का? लंगडी लुळी आहे का? छान सुंदर आहे तुझी बहीण. चांगली स्थळं येतील तिला. ती काही जगातली एकमेव मुलगी आहे का जिला नकार येतोय? लग्न मोडू नका हो. हवं तर आपण लग्नाची तारीख पुढे ढकलूया का? बरं मला थोडी मुदत द्याल का? दिली. सगळ्याची जबाबदारी अशी दुसऱ्यावर टाकून त्याचा काही उपयोग होत नाही आयुष्यात. तुझा हा जो राज झालेला आहे ना त्याला तू स्वतः जबाबदार आहेस. मी अमुक एक करणार नाही तमुक एक करणार नाही असं करून नाही चालणार आहे. माधुरी मला माहिती आहे हे सगळं करताना मला खूप जड जाणार आहे, पण मी नक्कीच प्रयत्न करीन. अगं माझा ना देसाई सरांविषयी गैरसमज झाला होता. ते असे नाही आहेत. प्लीज मला जॉब करू दे ना ग. नाही, माझ्या मम्मी पप्पांनी सुद्धा मला असं कधी जवळ घेतलं नाही. माझ्याशी कधी प्रेमाने 4 शब्द बोलले सुद्धा नाही. तू रडू नकोस, शांत हो. बालवयाची पहाट तिला आनंदाचे रंग